गुड मॉर्निंग लीडर्स. सर्व लीडर्सने आपापल्या पार्टनरला, आपापल्या साथी सहयोगियांना कॉल करून घ्या. आपण 1-2 मिनिटांमध्ये मीटिंग स्टार्ट करत आहोत. मित्रांनो, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपले ग्रेट मेंटर, ग्रेट मार्गदर्शक या डिजिटल प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वांनी आपापल्या टीमसोबत, आपापल्या साथी सहयोगीसोबत मीटिंगमध्ये असणं गरजेचं आहे. तर लवकरात लवकर कॉल करून घ्या. आपण 1-2 मिनिटांमध्ये मीटिंग स्टार्ट करत आहोत. मित्रांनो, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपले ग्रेट मेंटर, ग्रेट मार्गदर्शक या डिजिटल प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वांनी आपापल्या टीमसोबत, आपापल्या साथी सहयोगीसोबत मीटिंगमध्ये बसणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, दररोज नवनवीन लीडर्स या मंचावर मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. तर आपण कोणत्याही हालातमध्ये शिकणं गरजेचं आहे. तर आशा करतो सर्व लीडर्सने आपापल्या पार्टनरला, आपापल्या साथी सहयोगी यांना कॉल केला असेल. तर आपण मीटिंगला स्टार्ट करत आहोत. गुड मॉर्निंग लीडर्स. या डिजिटल मंचावर मी दत्तात्रय यशवंतराव सोनगावमधून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगे सर यांनी या डिजिटल प्रोजेक्टची सुरुवात आणि हा डिजिटल प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आणला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, या प्रोजेक्टविषयी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करणारे आपले ग्रेट मेंटर, बेहतरीन लिडरशिप असलेले माननीय श्री भीमराव पाटील सर यांचा पण खूप खूप धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, तसेच आपण सर्वजण वेळात वेळ काढून या मंचावर उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जसं की आपण जाणत आहात, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपले ग्रेट लीडर, ग्रेट मेंटर या डिजिटल प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या टीमसोबत, आपापल्या साथी सहयोगीसोबत मीटिंगमध्ये बसणं गरजेचं आहे. तर प्रत्येकाने रिचेक करून घ्या की आपले साथी सहयोगी पार्टनर या झूम सेशनला कनेक्ट झालीत की नाही, आणि आपला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. मित्रांनो, सफलता का एक ही नारा, लगातार अटेंड करे हे झूम सेशन हमारा. मेटावेल झूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आज आपण आपले ग्रेट अपलाईन, ग्रेट मेंटर यांच्या वाणीतून या डिजिटल प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. तर सर्वांनी डिजिटली हंड्रेडच्या सहाय्याने, डिजिटली फ्लॉवर बुकेच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री भीमराव पाटील सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. आवाज येतोय? येस सर, वेलकम सर. थँक्यू. आज मला जी प्रोफेशनल टीम इंडिया या मंचावर जे अनब सरांनी जी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी अनब सरांचे खूप खूप आभारी आहे. तसेच हा मंच आपल्यासाठी उपलब्ध करून दिला ते ग्रेट लीडर श्याम इंगळे सर, त्यांचंही खूप खूप धन्यवाद. कारण आज जवळपास 1.5 वर्ष होत आलं की आपल्यासाठी हा सातत्यपूर्व प्लॅटफॉर्म आपल्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिला. आणि तसेच तुम्ही सर्वजण 1.5 वर्ष झालं दररोज 9:30 वाजता साथ देता आणि या झूम मीटिंगची शोभा वाढवता, त्याबद्दल आपलंही सर्वांचं खूप खूप
अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आज माझ्याकडं माझी तर ओळख करून दिली अनफ सरांनी. भीमराव पाटील, मी पुण्यातून बिल्ड करतो हा बिझनेस आणि हा बिझनेस जवळपास 2 वर्ष झालं मी ह्या प्रोजेक्टमध्ये आहे. तर मित्र की हा जो प्रोजेक्ट आहे, कारण मी 2006 पासून नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करतोय आणि 2006 पासून ते आजपर्यंत नेटवर्क मार्केटिंगमध्ये चांगल्या पद्धतीची अचिव्हमेंट मी केलेली आहे. तर ही अचिव्हमेंट कधी आपण करतो, तर आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी तुम्हाला प्रामाणिकपणे काम करावं लागेल, सातत्यपूर्वक काम करावं लागेल. तुम्हाला जे अपलाईन सांगते ते अपलाईनचं ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण अपलाईन कधीही तुमचा लॉस करणार नाही, कारण त्यांना ह्याच गोष्टीचं नॉलेज असतं, कारण ती त्या खड्ड्यातून जाऊन आलेले असतात. म्हणून तुम्हाला अपलाईन कधीही चुकीचं मार्गदर्शन देणार नाही. आणि आपण बरेचसे व्यवसाय करतो, परंतु जर आपल्याला नॉलेज पाहिजे असेल तर तिथं अदर ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज दिलं जाणार नाही. आपल्याला समजा एखाद्याचं किराणा दुकान समोर आहे आणि आपल्याला त्याच्या समोर दुकान टाकायचंय, जर त्याचं नॉलेज विचारलं तर तो नॉलेज देईल का? तर तो कधीही आपल्याला नॉलेज देणार नाही. परंतु एकमेव असं नेटवर्क मार्केटिंग अशी इंडस्ट्री आहे, तुमच्या टीममध्ये जितके जादा पैसे कमावणारी लोक असतील तेवढे जास्त पैसा मिळतो आपल्याला. कारण इथं प्रत्येक व्यक्ती नॉलेज देतो आणि पैसा मिळवण्यासाठी मदत करतो. तर त्याच्यासाठी आपल्याला नेटवर्क मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे आणि प्रामाणिकपणे केलं तर तुम्हाला ह्या इंडस्ट्रीमधून, कारण एवढा पैसा मिळणार आहे की खूप पैसा, जे आजपर्यंत आपली जी स्वप्न अपुरी राहिलेली आहेत, तर ह्या प्रोजेक्टमधून आपली 100% स्वप्न पूर्ण होणार आहेत. कारण आज बघा, आपलं जे हा प्रोजेक्टचं जे नाव आहे मेटावेल प्रोजेक्ट, तर बघा हा पूर्णपणे आपला प्रोजेक्ट आहे, ही कुठली कंपनी नाही. कारण बरेचसे लोक कंपनी, स्कीम आणि असे काय प्रकारचे आपल्याकडे घेऊन येतात, परंतु ही कुठली स्कीम नाही किंवा कुठलीही कंपनी नाही, तर हा एक प्रोजेक्ट आहे. आपण ह्या प्रोजेक्टवरती काम करतोय. मग हा प्रोजेक्ट जगाच्या आगळा वेगळा प्रोजेक्ट आहे आणि तो काय आहे ते आपण बघून घेणं गरजेचं आहे. मेटावेल हा प्रोजेक्ट आहे. तर ह्या प्रोजेक्टची सुरुवात झाली 29 जून 2022 साली रशियामधून ह्या प्रोजेक्टची सुरुवात झालेली आहे. तर त्याचे जे क्रिएटर आहेत मिस्टर लाडो अकोटनिको सर आहेत. त्यांना सॉफ्टवेअरचा जबरदस्त असा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे. कारण त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये सिनियर डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून जवळजवळ 13 ते 14 वर्ष त्या व्यक्तीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असंख्य MLM कंपन्यांचे सॉफ्टवेअर बनवून दिलेले आहेत त्यांनी. आणि त्यांच्या अशी लक्षात एक गोष्ट आली की एवढ्या कंपन्यांचे आपण सॉफ्टवेअर बनवून दिलं, परंतु नेटवर्क मार्केटिंग कंपन्या कोणाची 6 महिने चालती, कोणाची 1 वर्ष चालते, कोणाची 2 वर्ष चालते, कोणाची 4 वर्ष चालते, कोणाची 5 वर्ष चालते, कोणाची 6 वर्ष चालते, पण कधी ना कधीतरी तिला अंत येतो आणि बंद पडते. तर ती का बंद पडते त्याचं कारण त्यांनी शोधलं आणि आपला हा जो MLM कंपनीचा जो कन्सेप्ट आहे हा त्यांनी 100% डिसेंट्रलाइज मध्ये आणला. आणि लीडर लोकांनी किती वेळा कंपन्या बदलायच्या, किती वेळा काम करायचं, तर त्याच्यासाठी त्यांनी हा जो प्लॅटफॉर्म आणलेला आहे, तर एवढा जबरदस्त असा प्लॅटफॉर्म आणलेला आहे. तर तो काय आहे ते आपण बघून घेऊ. बघा, आजपर्यंत आपण नेटवर्क मार्केटिंग मध्ये श्रीमंत का झालो नाही किंवा पैसा का कमवला नाही,
कारण त्या ठिकाणी कंपनी असते. आता जसं मॅम मी म्हटल्याप्रमाणे की ह्या ठिकाणी कंपनी असते. त्या ठिकाणी त्या कंपनीचा चेअरमन असतो, एमडी असतो, सीएमडी असतो. त्या ठिकाणी ऑफिस असतं. त्या ठिकाणी त्यांचे काही प्रॉडक्ट असतात. त्यांचं ॲडमिन असतं आणि क्लोजिंग असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं बँक अकाउंट असतं. मग आपण हा बिझनेस दिलेला, त्याचं कमिशन किती द्यायचं, कधी द्यायचं, कसं द्यायचं, ही त्यांच्यावरती डिपेंड असतं. कारण त्या ठिकाणी एक व्यक्ती हँडल करतो. आणि आजपर्यंत ह्याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये आपण जेवढा बिझनेस दिलेला आहे, आपल्या टीममधून जेवढा बिझनेस त्या कंपनीला गेला आहे, त्याच्यापैकी तुम्हाला 10%, 15%, 20%, 25%, जास्तीत जास्त 25% डिस्ट्रीब्युशन केलं जातं. म्हणून आजपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं, म्हणून आपण आजपर्यंत सगळ्यांनी ह्या प्लॅटफॉर्ममध्ये काम केलं, ह्या MLM कंपन्यांमध्ये काम केलं. परंतु आपण जो हा आपला प्रोजेक्ट आहे, या ठिकाणी कुठली कंपनी नाही किंवा कुठलं स्कीम नाही. तर ह्या ठिकाणी ही सिस्टम चालते कशी, ही सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज दोन पद्धत आहेत. आपण जी आतापर्यंत काम केलं ते सेंट्रलाइज मध्ये काम केलं, परंतु आता जे आपण काम करणार आहे ही डिसेंट्रलाइज सिस्टम मध्ये काम करणार आहे. आता डिसेंट्रलाइज सिस्टम कशी चालते, तर बघा ही इकोसिस्टम वरती चालते टोटली. या ठिकाणी मालक कोण नसतं, तर या ठिकाणी काय आहे, क्रेटर आहे. त्याच्यानंतर नो ऑफिस, ह्याला ऑफिसची सुद्धा गरज नाही. त्याच्यानंतर नो प्रॉडक्ट, आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉडक्ट कोणाला विकायचा नाही किंवा दारोदार त्यांना घेऊन जायचा नाही. त्याच्यानंतर ह्याला ॲडमिन पण नसते. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी क्लोजिंग पण नाही. क्लोजिंग नाही म्हणजे काय की रात्री तुम्ही 2 वाजता जरी जॉईनिंग केलं तरी तुम्हाला रात्री 2 वाजता पे आउट मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी बँक अकाउंट नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे डिस्ट्रीब्युशन आहे ते 100% डिस्ट्रीब्युशन आहे. जो आपल्या टीम मध्ये जो बिझनेस होणार आहे त्याच्या 100% आपलेच पैसे आपल्या टीम मध्ये डिस्ट्रीब्युशन केले जातात. त्याच्यामुळं आपण ह्या ठिकाणी 100% आपली 1 ते 2 वर्षामध्ये स्वप्न 100% पूर्ण होऊ शकतील. तर आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघून घेऊ की कशी आपली लवकरात लवकर स्वप्न पूर्ण होतील. नेक्स्ट सर. तर बघा या ठिकाणी दिले व्हॉट इज युअर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे, तर ही सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही असंख्य सॉफ्टवेअरचा संच असतो आणि त्याला हॅश पद्धतीने त्याला अटॅच केलं जातं आणि त्याला जर कोणी हॅक करायचा प्रयत्न केला तर एकाचा पासवर्ड सापडला तर दुसऱ्याचा पासवर्ड ऑटोमॅटिकली चेंज होतो. आता ही सिस्टम कुठं कुठं वापरली, तर ही सिस्टम आपलं इंडियन गव्हर्नमेंट हे बऱ्याचशा जाग्यावरती वापरायला सुरुवात केलेली आहे. रेल्वे असेल, दवाखाने असतील, पोलीस स्टेशन असेल, त्याच्यानंतर रेव्हन्यूमध्ये आता येतंय, त्याच्यानंतर बऱ्याचशा ह्याच्यामध्ये येतंय आणि 2030 पर्यंत तर 100% टोटली डिसेंट्रलाइज सगळे सिस्टमला वापरलं जाणार आहे. अजून कुठं वापरलंय, तर ह्याचा आविष्कार कधी झाला, तर 1991 साली ह्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा आविष्कार झाला. मग हे अजून कुठं कुठं यूज केलं, तर बघा 2008-9 साली बिटकॉइन आला होता. बिटकॉइन सगळ्याला माहिती आहे, बिटकॉइन आला होता. तर बिटकॉइन बऱ्याचशा देशांनी त्याला बंद करायचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही देशाला त्याला बंद करता आला नाही, एडिट करता आला नाही, डिलीट करता आला नाही. तर तसाच त्या पद्धतीचाच ह्या आपला जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती आहे. 100% ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती आपला प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट कोणाला एडिट करता येणार नाही, डिलीट करता येणार नाही किंवा बंद करता येणार नाही. मिस्टर लाडू सरांनी जरी ठरवलं की मला समजा याच्यामध्ये काय तोटा येतोय, तोटा आला तर मी बंद करू शकतो, परंतु त्यांना सुद्धा ह्या ठिकाणी बंद करता येणार नाही. कारण
आपला मिस्टर लाडू सरांना तोटा येणार नाही, कारण आपले मिस्टर लाडू सर 1 रुपया घेत पण नाहीत, कारण त्यांच्याकडे बँक अकाउंट नाही. म्हणून ह्या ठिकाणी त्यांचा तोटा पण येणार नाही, कारण ते घेत नाहीत तर आपल्याला देत पण नाहीत. आपण पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला काम काय करायचे, वर्क काय करायचे हे पाहून घेऊ. नेक्स्ट सर. बघा, हे जे आपण काम करणार आहे, आजपर्यंत आपण MLM कंपनीमध्ये काम केलं, त्या ठिकाणी आपण आपल्या बँकचं डिटेल दिलं, पॅन कार्डचं डिटेल दिलं, आधार कार्डचं डिटेल दिलं, बँकेचं सगळं पासबुक काय जे असं अकाउंट नंबर वगैरे सगळं दिलं. परंतु आपल्याला ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बँक अकाउंट द्यायचं नाही, कुठल्याही प्रकारचं आधार कार्ड द्यायचं नाही, पॅन कार्ड द्यायची गरज नाही, मोबाईल नंबर सुद्धा द्यायची गरज नाही. जे आपल्याला इन्कम येतं हे डॉलर स्वरूपामध्ये येतं. मग डॉलर स्वरूपामध्ये आलं तर आपल्याला ज्या वेळेस आपल्या अकाउंटला पैसे घ्यायच्यात त्यावेळेस तुम्ही तुमची स्वतः KYC करायची आणि त्यावेळेस आपल्याला हे पैसे आपल्या अकाउंटला डॉलरचे पैसे इंडियन रुपयांमध्ये आपल्याला कन्वर्ट होतात. तर आपल्याला जो उत्पन्न येणार आहे हे डॉलर स्वरूपामध्ये येणार आहे, कारण आपली जी कंपनी कुठली आहे, रशियाची आहे. आणि या रशियाची कंपनी असल्यामुळं ही कंपनी जवळजवळ हा प्रोजेक्ट 200 देशामध्ये चालतो. म्हणून आपले इंडियन रुपयामध्ये चालणार नाही. इंडियापुरती असती तर ते इंडियन रुपयामध्ये चाललं असतं, परंतु 200 देशात असल्यामुळं ती डॉलर सिस्टम मध्ये चालते. मग आपल्याला डॉलर जर घ्यायचं असेल तर आपल्याला डिसेंट्रलाइज वॅलेट आपल्याकडं असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला 3 वॅलेट दाखवलेले आहेत बघा. ट्रस्ट वॉलेट आहे, टोकन पॉकेट आहे, मेटामास्क आहे. प्ले स्टोअरती जाऊन आपल्याला कुठलं ह्या तिन्हीपैकी एक डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेस आपण डाउनलोड करून घेत असताना त्याच्या जी 12 की येतात, ह्या 12 की कुणालाही सजेस्ट करायच्या नाहीत किंवा शेअर करायच्या नाहीत, किंवा त्याचा फोटोही कुणाला काढून द्यायचा नाही. कारण तुमचा जेवढा अधिकार आहे, ज्या व्यक्तीने फोटो काढला असेल किंवा ज्याच्याकडे शेअर झाले असतील तो त्याचा मालक होऊ शकतो. कारण हे जे वॅलेट आहे फ्युचरमध्ये, आज जरी तुम्हाला त्याचं महत्त्व वाटत नसेल, परंतु त्याचे कॉस्ट तुमचं त्याच्याकडे बॅलन्स करोडो अरब रुपयांनी बॅलन्स राहणार आहे. कारण पुढच्या फ्युचरमध्ये तुम्हाला जे पुढे सांगणार आहे ते तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये आपले किती किती पैसे असू शकतात किंवा असतील. तर ह्याच्यातलं हे आपल्याला घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट, ह्या ठिकाणी मेटावेल बंद न पडण्याची कारणं बघा. कारण 100% पैसा कम्युनिटीमध्ये डिस्ट्रीब्युशन केला जातो. त्याच्यानंतर ब्लॉकचेन डिसेंट्रलाइज हा प्रोजेक्ट आहे. मी मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे हा 100% डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती चालतो. त्याच्यानंतर नो RY सिस्टम. ह्या ठिकाणी कुठलीही आपण कोणाला आमेज दाखवत नाही. तुम्ही 1 लाख भरा, 1 लाखाचे 2 लाख देतो असं आपण कोणालाही ह्या प्रोजेक्टमध्ये सांगत नाही. आपण ह्या प्रोजेक्टमध्ये सांगतो जर काम केलं तर आणि तरच ह्या ठिकाणी पैसे येतील. कारण ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं 1 लाखाचे 2 लाख करून देण्याचा असा प्रकार कुठला नाही. प्रोजेक्ट चालला तरच क्रिएटरला पैसे मिळतील. आणि आपल्याला हा बिझनेस करण्यासाठी आपल्याला एक अँड्रॉइड फोनची गरज आहे. कारण अँड्रॉइड फोन आज बघितलं तर जवळपास 90% लोकांकडं फोन आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट किंवा मेटामास्क ह्याचं आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं मॅचिंग नाही किंवा आपण कुठल्याही प्रकारचं प्रोजेक्टला पैसे देत नाही. ह्या कारणामुळं आपला हा प्रोजेक्ट कधीही बंद पडणार नाही. नेक्स्ट सर. बघा, आता आपल्याला काम काय करायचंय. ह्या ठिकाणी 12 लेवल आहेत किंवा 12 स्लॉट आहेत किंवा 12 गाळे आहेत किंवा 12 दुकान आहेत. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्या ठिकाणी नाव देऊ शकतो. या ठिकाणी लेवल आणि आपण स्लॉट म्हणतो. तर ह्या 12 लेवल आहेत. ह्या 12 लेवल आपल्याला आयुष्यातून फक्त आणि फक्त एकदाच परचेस करायच्यात. किती करायच्यात? तर टोटली
आयुष्यातून लाईफ टाईम एकदाच 12 परचेस करायच्यात. कधी करायच्यात, कशा करायच्यात, मी पुढं प्लॅनमध्ये सांगणार आहे. तर पहिल्या लेवलची किंमत आहे फक्त आणि फक्त $10. आता डॉलर म्हटलं की आपल्याला लक्षात येत नाही, तर डॉलर हा आपल्याला जर त्या $10ची किंमत जर करायची असेल इंडियन करन्सीमध्ये, तर 90 ते 92 ते 94 रुपयाच्या आसपास त्याची किंमत असते. आणि त्याला आपल्याला ही डिसेंट्रलाइज असल्यामुळं त्याला एक मॅटिक लागते, त्याला गॅस फी म्हटलं जातं. तर ती एक आपल्याला लागते, त्याची प्राइस आहे 100 रुपयाच्या आसपास असते. तर म्हणजे 940 आणि प्लस 100 रुपये अशी 1040 मध्ये हा आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो. म्हणजे मिस्टर राठोड सरांच्या एवढं जबरदस्त त्यांचं विचार आहेत की गरीबातला गरीब सुद्धा करोडपती झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. आणि फक्त 1000 रुपयापासून आपला हा बिझनेस स्टार्ट करू शकतो. 12 स्लॉटच्या किमती वेगवेगळ्या आहेत. पहिल्या स्लॉटची $10 आहे, दुसऱ्या स्लॉटची $18 आहे, तिसऱ्या स्लॉटची $32 आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किमती आहेत. आणि त्या कशा हे करायचं, ॲटो अपडेटमध्ये आपण कसं आपल्या अपडेट होत्या ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला 12 स्लॉटच्या किमती दिलेल्या आहेत. तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा आपण काढून घेऊ शकतो. कारण त्याचं आपल्याला जे उत्पन्न येणार आहे त्याच्यातलं जे पहिलं घर आहे, तर त्याच्यातून आपल्याला 10% हे रॉयल्टी पूलमध्ये जाणार आहेत. तर बघा ह्या ठिकाणी आपल्याला जे स्लाइडवरती चित्र दिलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये काम काय करायचंय आणि कोणत्या पद्धतीने काम केल्यानंतर आपल्याला पैसे येणार आहे. आपण पहिल्या लेवलचंच उदाहरण घेऊ. हा जो मेकॅनिझम आहे हे 2 प्रकारामध्ये आपल्याला हे केलं, डिवाइड केलेलं आहे. 8 स्लॉट आहेत हे S6 चे आहेत आणि 4 स्लॉट आहेत हे S3 चे आहेत. S6 म्हणजे काय की त्या घरामध्ये 6 लोकांची गरज असते आणि S3 मध्ये त्या 3 लोकांमध्ये ते घर भरलं जातं. तर पहिल्या लेवलचे आपण बघू $10 जी. तर $10 मध्ये कशा पद्धतीने आपल्याला पैसे येतात आणि कशा पद्धतीने आपण काम करायचंय. तर बघा पहिल्या ह्याच्यामध्ये आपण $10 भरल्याने आपण जॉईनिंग झालो आणि आपण एक ए व्यक्तीला आणि बी व्यक्तीला जॉईनिंग केलं. तर ह्या 2 व्यक्तीचं आपल्याला पैसे मिळत नाहीत हे आधीच फिक्स आहे. मला पण आहे, इंगळे सरांना पण आहे, आनप सरांना पण आहे, तुपे मॅडमला पण आहे. जेवढे पण लोक आहेत त्यांना प्रत्येकाला एकच नेम, एकच ही. उद्या नवीन जॉईनिंग होणार आहे त्याला सुद्धा हाच नेम. तर पहिल्या 2 व्यक्तीचं आपल्याला पैसे येणार नाही. तर हे पैसे कुठे जातात, ते आपल्या सिनियरला जातात किंवा आपल्या अपलाईनला जातात. आपण बी कधी ना कधी अपलाईन होणार आहे, तर त्याच्यासाठी आपण त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु एक ए व्यक्तीने आणि बी व्यक्तीने जर त्यांचे आपण जे काम केलं तीच त्यांना काम करायचं, त्यांनी 2 व्यक्ती आणल्या, त्या ठिकाणी बघा लाल गोळे दिलेत त्याचं येत नाहीत आणि त्या दोघांनी ए आणि बी व्यक्तीने त्यांनी 2 आणलेत, हिरवे गोळे दिलेत, त्या हिरव्या गोळ्यांचं 100% पैसे आपल्याला येणार आहेत. म्हणजे या ठिकाणी S6 मध्ये 3 लोकांचे पैसे आपल्याला येणार आहेत आणि 3 लोकांचे पैसे आपल्या अपलाईन आणि काही क्रॉस लाईन मध्ये जाऊ शकतात. असं 8 स्लॉट मध्ये S6 मध्ये आपल्याला ह्याच पद्धतीने मेकॅनिझम चालतं. आणि ह्या 4 स्लॉट जे आहेत इकडं S3 चे, तर त्या ठिकाणी बघा S3 मध्ये 3 लोक लागतात. तर त्या ठिकाणी पहिल्या 2 लोक येतील, तर त्या पहिल्या व्यक्तीचे पैसे तुम्हाला येतील, दुसऱ्या व्यक्तीचे पैसे तुम्हाला येतील आणि तिसऱ्या व्यक्तीचे जे पैसे येतील तर ते पैसे अपलाईनला जातील आणि आपलं पुन्हा पैसे कमवण्यासाठी हे घर मोकळं होतं. ह्या पद्धतीने हे मेकॅनिझम चालतं. एवढं जबरदस्त असं मेकॅनिझम आहे. 2006 पासून मी नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करतो, परंतु एवढा पैसा देणारा कन्सेप्ट किंवा एवढा पैसा देणारा प्रोजेक्ट मी आतापर्यंत बघितला नाही. कारण आज मला 2 वर्ष पूर्ण झालेली ह्या प्रोजेक्टमध्ये आणि 2 वर्षामध्ये ह्या मेकॅनिझम मधून मी 1 कोटी प्लस पैसे कमवलेले आहेत. आणि मी एकट्यानेच नाही, तर माझ्या टीममध्ये बरीचशी लोक अशी आहेत की इंगळे सरांनी
12 ते 13 महिन्यामध्ये 71 लाख रुपये कमवले आहेत. तुपे मॅडमनी 30 ते 35 लाख रुपये कमवलेत. योगेश विखे सरांनी जवळजवळ 18 ते 20 लाख रुपये कमवलेले आहेत. आनप सर 16 ते 17 लाख रुपये कमवले आहेत. लांबादे सर आहेत, धायगुडे मॅडम आहेत, त्याच्यानंतर ज्योती पंडित मॅडम आहेत. अशी असंख्य आपल्याकडे लीडर्स आहेत. त्यांनी ह्या प्रोजेक्टमधून भरपूर पैसे कमवले. एवढं जबरदस्त असं मेकॅनिझम आहे की पहिलं घर माझं 2 वर्षामध्ये 325 वेळा फिरलेलं आहे. म्हणजे तुम्ही हिशोब करा पहिल्या घरामधून मला किती पैसे आलेले आहेत. तर तुम्हाला एवढं जबरदस्त असं मेकॅनिझम मी बघितलं नाही. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला समजलं नसेल तर पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला समजेल की आपल्याला साध्या सोप्यामध्ये समजेल. सर त्याच्या तर बघा ह्या ठिकाणी त्या ठिकाणी समजलं असेल तर ठीक. या ठिकाणी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये दाखवलेलं आहे. वाय म्हणजे बघा आपण आहे आणि एक व्यक्ती आणि 2 व्यक्ती, ह्या 2 व्यक्तीचं पैसे आपल्याला मिळणार नाही म्हणून त्या ठिकाणी लाल कलर दिलेला आहे. आणि एक व्यक्तीने 3 आणि 4 नंबरचा व्यक्ती आणला त्याचं 100% पैसे आपल्याला मिळाले. आणि दुसऱ्या व्यक्तीने 5वा व्यक्ती आणला आणि 6वा व्यक्ती आणला, त्यातलं 5व्या व्यक्तीचे पैसे आपल्याला मिळाले. आणि 6वा व्यक्ती आल्यानंतर आपलं हे घर रिकामं होतं. म्हणजे पुन्हा पैसे कमवून देण्यासाठी आपल्याला ती जागा मोकळी करून दिलं जातं. अशा पद्धतीने एवढं जबरदस्त असं मेकॅनिझम आहे. प्रत्येकाने लवकरात लवकर हा बिझनेस स्टार्ट करून आपल्याला करोडपती कधी होईल हे आपण बघून घेणं गरजेचं आहे. बघा हे झालं सगळं प्लॅन पेज सगळ्याला समजलं असेल. परंतु आज सगळ्यात महत्वाचं आपल्याला हा बिझनेस करण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. कारण टोटली आपल्याला हा नसता एक TNDS प्रोजेक्ट नाही, आपल्याला नसता हा TNDSचा प्रोग्राम नाही. तुम्हाला एका प्रोजेक्ट मधून आलेले इन्कम सांगितलंय. परंतु आपले जे प्रोजेक्ट आहेत टोटली 22 प्रोजेक्ट आहेत. आणि ह्या 22 प्रोजेक्ट मधून एवढा पैसा मिळणार आहे की तुम्ही इमेजिंग सुद्धा करू शकणार नाही. एवढं ह्या प्रोजेक्ट मधून आपल्याला पैसा मिळणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो आपल्याला विषय आपल्या हातून बिटकॉइन हुकलेला आहे, एथेरियम हुकलेला आहे, सोलोना हुकलेला आहे. त्याच्यानंतर असे बरेचसे कॉइन आपल्या हातून हुकलेले आपल्या संधी मिळाली नाही. परंतु आपल्याला ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून एवढी जबरदस्त अशी कॉइनची संधी आलेली आहे. तर CS कॉइन म्हणून आपल्याकडं आहे. तर तो कॉइन जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा. कारण 2009 साली ज्यावेळेस बिटकॉइन माझ्याकडे आलता त्यावेळेस 6 रुपयाने मला घ्या म्हणत होते, मी घेतलं नाही. आज त्याची जर किंमत बघितली तर जवळपास 1 करोडच्या पुढे त्याची किंमत आहे. 1,10,00,000 रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे. तसेच आपला सुद्धा ज्यावेळेस CS कॉइन लॉन्च झाला, आज जवळपास 2 वर्ष होत आले त्याला, त्यावेळेस 22 ते 23 रुपयाला लॉन्च झाला. आणि त्याचा आजचा रेट आहे जवळपास 300 ते 350 रुपयाच्या आसपास त्याचा रेट आहे. 2000 रुपयाला पर्यंत जाऊन आलेला आहे. $10 वरती पण होता, $5 पण त्यांनी ट्रेड केलेला आहे. आणि लवकरात लवकर, कारण हे जे 22 प्रोजेक्ट येणार आहेत ह्या 22 प्रोजेक्टला आपला CS कॉइनच लागणार आहे. त्याच्यामुळे त्याचा जो रेट आहे तो रेट हाय होणार आहे. तर प्रत्येकाने आपल्याकडं CS कॉइन जेवढा जास्तीत जास्त घेता येईल तेवढा प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा हा आपला जो बिझनेस आहे हा पूर्णपणे टेक्नॉलॉजी बिझनेस आहे. टाइम, ट्रेंड आणि टेक्नॉलॉजी. तर हा बिझनेस करण्यासाठी आपल्या जी मुलं आहेत, यूथ आहेत, हे यूथ ह्या बिझनेसमध्ये येणं खूप गरजेचं आहे. कारण बघा आज मी एक व्हिडिओ टाकलेला आहे मगाशी. कारण टेक्नॉलॉजी बदलती, AI टेक्नॉलॉजी सगळी टोटल येते. कारण आज केस कापण्यासाठी सुद्धा आपलं AI टेक्नॉलॉजी रोबोट येणार आहे. तर पुढं फ्युचरमध्ये मुलांना सुद्धा जॉब लागण्याचं खूप अवघड परिस्थिती. त्याच्यासाठी कॉलेज करत असतील किंवा जॉब करत असतील तर त्या ठिकाणावर त्यांना फक्त आणि फक्त संध्याकाळच्या 9:30च्या झूम मिटिंगला जर त्यांना बसवलं
आणि त्यांच्या जर लक्षात आलं की ह्या बिझनेसमधून खरोखर आपली स्वप्न पूर्ण होतील, तर बरीचशी यूथ आपल्याला ह्या प्रोजेक्टमध्ये येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जी आज ज्यांनी स्लॉट जॉईनिंग झाले आपल्याकडं आणि त्यांचे 1 स्लॉट 2 स्लॉट 3 स्लॉट जे झाले, त्यांचं सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि रोज आपल्या ग्रुपमध्ये 10-10, 20-20 नवीन जॉईनिंगचे पोस्टर पडले पाहिजेत आणि त्याला प्रत्येकाने लाईक करणं गरजेचं आहे. कारण जर आपण लाईक केलं तरच आपल्याला दुसरा लाईक करू शकतो. तर मला ह्या मंचावर बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि प्रत्येकाला करोडपती होण्याच्या परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. थांबतो. बॅक टू हाऊस सर. आनप सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट मेंटर, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री भीमराव पाटील सर यांनी जे आपल्याला आज स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केले आहे, अतिशय सुंदररित्या साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये सर्वांना समजेल असं भाषामध्ये त्यांनी सांगितलं आहे. तर सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समज गए तो पैसा ही पैसा, नहीं समजे तो पहिले जैसा. हा आपण प्रोजेक्ट समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यावर काम करणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा प्रोजेक्ट खूप काही रिटर्न देऊन जाणार आहे. CS कॉइन हा खूप काही आपल्याला रिटर्न देऊन जाणार आहे. त्यासाठी आपण आपल्या अपलाईनवर विश्वास ठेवून काम करणं गरजेचं आहे. आणि सरांनी जे कॉइन विषयी सांगितलं, तर कॉइन प्रत्येकानं घेऊन ठेवणं गरजेचं आहे. आज रेट आपल्याच्या पॉकेट अलाव करल त्या पद्धतीनं आहे, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये हा रेट आपलं खूप हाय जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याला हा अवधी आहे, या अवधीमध्ये आपण घेऊन ठेवणं गरजेचं आहे. 2 घ्या, 5 घ्या, 10 घ्या, 20 घ्या, 50 घ्या, 100 घ्या, जसं ज्याचं पॉकेट अलाव करल त्या पद्धतीनं कॉइन घेऊन ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये हा आपल्याला खूप काही रिटर्न देऊन जाणार आहे. तर पुन्हा एकदा सरांचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आज आपला टाइम संपत आला आहे. उद्या आपण नवीन लीडर सोबत पुन्हा भेटणार आहोत. त्यासाठी प्रत्येकानं आपापल्या टीम सोबत, आपापल्या साथी सहयोगी सोबत मीटिंगमध्ये बसणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, दररोजच्या मंचावर नवनवीन लीडर्स मार्गदर्शन करत असतात, तर आपण ते बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे. समजलं तरच आपण हा प्रोजेक्ट पुढं आपल्या टीमला, आपल्या पार्टनरला सपोर्ट करू शकू. त्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे. तर आशा करतो सर्व लीडर्स उद्याच्या झूम सेशनला प्रत्येकजण 2-2 व्यक्ती घेऊन येतील. तर आज आपला टाइम संपला आहे. जय हिंद, जय मेटावेल.